प्रयाग चिखलीत राहणारे तानाजी माने हे आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर शहरातून प्रयाग चिखलीकडे जात होते. यावेळी शिवाजी पुलावरून प्रवास करताना पिलरवर असलेल्या रस्त्याच्या जॉईंटमध्ये घोड्याचा पाय अडकला आणि माने यांची घोडागाडी रस्त्यातच थांबली. याची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि जुना बुधवार पेठेतले सामाजिक कार्यकर्ते गणेश जाधव, हरीश राणे, राहुल घाटगे, राहुल पोवार, बबन काटकर, रोहित कल्याणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नेमकं काय झालं हे समजत नसल्यानं बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान अग्निशमन दलाचे जवान आणि जुना बुधवार पेठेतल्या कार्यकर्त्यांनी कटर मशीनच्या साहाय्यानं रस्ता फोडून रस्त्याच्या जॉईंटमध्ये अडकलेला घोड्याचा पाय बाहेर काढला. अग्निशमन दलाचे स्टेशन ऑफिसर कांता बांदेकर, मनीष रणभिसे, फायरमन उदय शिंदे, संग्राम पाटील, योगेश जाधव, देवानंद कांबळे आणि वामन चौरे यांनी या मदतकार्यात सहभाग घेतला. शिवाजी पुलावरील रस्त्याच्या जॉईंटमध्ये असणाऱ्या भेगा मोठ्या झाल्या असल्याबद्दल अनेकदा प्रसारमाध्यमांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी करून देखील सार्वजनिक बांधकाम विभागानं याकडे दुर्लक्ष केलंय. त्यामुळं आज हा अपघात घडलाय. छत्रपती शिवाजी महाराज नवीन पूल, या नवीन पुलावर जे जॉईनिंग गॅप असतात, म्हणजे दोन पिलरच्या मध्ये जे जॉईनिंग गॅप असतात दोन्ही रोडचे, त्या रोडमध्ये मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत. इथे छोटे मोठे अपघात होतात आणि आम्ही ह्याच्यावर बऱ्याच वेळा प्रशासनाला पण कळवलं की त्या भेगा मोजवून घ्याव्या, पण प्रशासनाकडून ह्याच्यावर कोणतंच कारवाई झालेली नाही. खरं म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाने ह्याच्यावर लक्ष देऊन हे करून घ्यायला पाहिजे होतं, पण प्रत्यक्षात इथं आज एका छकडा गाडी म्हणजे घोडागाडी असते, त्या घोड्याचा पाय अडकला त्यामध्ये आणि मुरगळला तो पाय, आणि ते काढण्यासाठी आम्हाला जो 2 तास गेले. मला सकाळी 7 वाजता माझ्या सहकाऱ्यांचा फोन आला की इथे एक जाधव साहेब एक घोड्याचा पाय अडकला आहे. तर मला त्या बाकीच्या सहकाऱ्यांनी मदत करून आम्ही 2 तासांनी तो पाय काढला घोड्याचा आणि त्या घोड्याला सुखरूप बाहेर काढलं. ह्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने ह्याच्यावर त्वरित कारवाई करून त्यावर सील कोट ह्या फटी मुजवून घ्याव्यात अशी आमची मागणी आहे. या त्या कारणानं कायम चर्चेत राहिलेला छत्रपती शिवाजी पूल आज सकाळी झालेल्या विचित्र अपघातामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलाय. किमान आता तरी प्रशासनानं या पुलावरील अपघात टाळण्यासाठी रस्त्यावरील जॉईंटमध्ये पडलेल्या भेगा लवकरात लवकर बुजवाव्यात अशी मागणी होतीये.